हरिओम. मी मीनलवीरा अरविंदसिंह नातू बोरिवली पश्चिम येथे राहते. मी 1998च्या शेवटी बापूंकडे यायला लागले. आज मी जो अनुभव सांगणार आहे तो आमच्या ॲक्सिडेंटबद्दल आहे. मी आणि माझे मिस्टर अरविंदसिंह नातू आम्ही दोघेजण माझ्या माहेरी ठाण्याला माझ्या वडिलांना भेटायला गेलो होतो. सकाळी खूप लवकर निघालो. तिकडे जाऊन ब्रेकफास्ट वगैरे केला, व्यवस्थित गप्पा वगैरे मारल्या आणि म्हटलं आता दुपारी आपण घरी येऊ. घरी आल्यानंतर जेवण वगैरे मग बाकीची काही कामं असतील तर घरची पण कामं होतील, अशाने आम्ही सकाळी लवकर जाऊनच परत याचा विचार करत होतो. त्याप्रमाणे आम्ही 11:30-12च्या सुमारास ठाण्याहून निघालो आणि ठाण्याहून निघताना वातावरण पण अतिशय छान होतं. जास्ती ट्रॅफिकही नव्हता रस्त्याला, त्यामुळे मस्त बाईकवरून आम्ही दोघंही येत होतो. आणि बाईकवर आम्ही दोघांनीही हेल्मेट घातलं होतं, कारण आमच्या बापूंची ती आज्ञाच आहे प्रत्येकाला की दोघांनी, पुढच्या माणसांनी पण आणि मागच्या माणसांनी पण हेल्मेट घातलंच पाहिजे. आणि एकदम कम्फर्टेबली आमचा प्रवास सुरू होता. वाटेत घाट लागला. घाट लागण्यापूर्वी आम्हाला दोघा-तिघांनी बाईकवाल्यांनी ओव्हरटेक केलं आणि घाट सुरू झाला. उजव्या हाताला आमच्या एक ट्रक चढत होता आणि तो अतिशय लोडेड असल्यामुळे टँकर होता, तो संत गतीने वरती चढत होता. आणि एका स्टेजला असं झालं की त्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जायचं, कारण ट्रकचा स्पीड जास्ती नव्हता. तसे आमच्या पाठीमागून येऊन 2-3 बायकर पुढे गेले. त्यांना ओलांडलं आणि आता आम्ही त्या ट्रकला ओव्हरटेक करणार. तर समोरच्या बाईकवाल्यामुळे आम्हाला रस्ता पूर्ण दिसला नव्हता आणि अचानक आम्हाला वाटेत जवळजवळ 1 वीत उंच असा मोठा दगड दिसला. आता परिस्थिती अशी होती की एका बाजूला ट्रक, एका बाजूला दरी, 30 फूट खोल दरी होती एका बाजूला. आणि रस्ता इतका चिंचोळा होता की त्या दगडाला ओलांडण्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण जागाही नव्हती आणि तेवढा वेळही नव्हता की आपण बाईक बाजूनी घेऊ, तेवढा वेळही नव्हता. आणि मी सुद्धा तो पाठीमागे बसूनसुद्धा मला तो समोरचा दगड दिसला आणि मी म्हटलं की चला काय होतं आहे आता बघायचं, की हे अट्टळ हा ॲक्सिडेंट आता होणार आहे, जो आता आपल्याला टाळूच शकत नाही. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. आमची बाईक त्या दगडावर चढली आणि पूर्णपणे बॅलन्स जायला लागला. तर एकदा ह्या बाजूला, एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला अशी बाईक पूर्ण दोलायमान व्हायला लागली. आणि हे बघून, तो अनुभव घेऊन मी जोरात किंचाळले, मी घाबरले. आणि अक्षरशः बापू हा शब्दसुद्धा माझ्या तोंडून त्यावेळेला आला नाही. फक्त माझ्या मनात एक आलं होतं की आपण इतके दिवस पेपरमध्ये हे ॲक्सिडेंट वाचतो, आज आपल्याला स्वतःला अनुभवायचा आहे की काय होतं त्यावेळेला, की एकतर आपण या ट्रकखाली सापडून मरणार किंवा या दरीत पडून आपलं काहीतरी होणार. आणि काय होईल काय नाही ते आता काही सांगू शकत नाही. आता फक्त सरेंडर व्हायचं जे समोर येईल त्याला. आणि त्या ह्यानी जी बाईक हिंकळली ती बापूकृपेने असं झालं की मी ट्रकच्या चाकावर 2दा-3दा आपटली गेले. माझं हेल्मेट, माझी उजवी बाजू पूर्णपणे ट्रकच्या बाजूला, ट्रकला धाड धाड असे मी आपटले. आणि त्यामुळेही असेल की आम्ही ट्रकखाली गेलो नाही. ही केवळ बापूरायाचीच कृपा. जर 2 चाकांच्या मधल्या भागात आम्ही असतो तर नक्कीच हे गाडी स्किड होऊ शकली असती, आम्ही ट्रकच्या खाली जाऊ शकलो असतो. कारण ड्रायव्हरला पाठीमागे काय घडते ते कसं कळणार, ड्रायव्हर गाडी कसं थांबवणार, ट्रक कसा थांबवणार. अदरवाईज त्या साईडला गेलो असतो तर खोलदरीमध्ये आमचा कपाळमोक्ष ठरलेला. आणि अशा परिस्थितीत बापूंनी गाडीवरचं नियंत्रण जाऊ दिलं नाही. माझ्या मिस्टरांनी ती गाडी पुढे नेऊन जशी कशी होती ती थांबवली. थोडंसं खडचटण्यापलीकडे आम्हाला काहीही झालं नाही, त्यांना पण काही झालं नाही. आम्ही पुढे नेऊन गाडी थांबवली. त्या ट्रकवाल्याला थांबवला. त्याची काहीच चूक नव्हती. चूक होती कोणाची, ज्यांनी ती गाडी थांबवण्यासाठी जे स्टॉपर जे लावतात मोठे मोठे दगड, ते वेळच्या वेळी काढून न टाकल्यामुळे हा ॲक्सिडेंट घडणार होता. तो त्या ट्रकवाल्यांनी लावला नव्हता, दुसऱ्या कोणाला तरी लावला होता. मग त्याला सांगितलं की बघ बाबा असं असं लावतात, पण आज केवढा मोठा ॲक्सिडेंटमधून आम्ही वाचलो आहे.
आणि आम्ही अक्षरशः बापूंचे अनेक वार अंबज्ञ 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 म्हणत 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 आम्ही घरी आलो आणि पूर्ण ह्याच्यातच होतो, मनाच्या वेगळ्याच अवस्थेत होतो की केवढ्या मोठ्या संकटातनं आज आपल्याला बापूंनी वाचवलं आहे. किती आपण ॲक्सिडेंट ऐकतो तसा आपला घडू दिला नाही, आपल्या गाडीवरचं कंट्रोल जाऊ दिला नाही. आणि घरी आलो, घरी कुणालाही काही बोललो नाही, कारण माझा मुलगा शंतनू सिंह, सून क्षितिजा विरा दोघेही घाबरून गेले असे. आम्ही आपले शांत बसलो. दुसऱ्या दिवशी सुचितदादांकडे गेलो. सुचितदादांना हा सगळा अनुभव सांगितला. सुचितदादा म्हणाले, खरोखर अंबज्ञ, पण आज तुम्ही ताबडतोब 108 वेळा घोरकष्टोत्तर स्तोत्र म्हणायचं आणि मग तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा एक दत्तया करा. कारण का तर अंबज्ञ म्हणण्यासाठी, या देवाने आम्हाला या संकटातून वाचवलं. तर ही अंबज्ञ म्हणायची एक बापूंनी आम्हाला संधी दिली की या देवाला त्याचीच पूजा करू, बाकी त्याला काही लागत नाही. मग आम्ही त्याप्रमाणे 108 वेळा हा घोरकष्टोत्तर स्तोत्र त्याच दिवशी म्हटलं, घोरकष्टोत्तर स्तोत्र म्हटलं. आणि मग काही दिवसांनी आम्ही तिघांनी जाऊन दत्तयाग केला, चौघांनी, क्षितिजा विरा पण. दादांनी 3 सांगितले होते पण आम्ही 4 केले, कारण नित्य जेव्हापासून बापूंकडे येतोय तेव्हापासून आयुष्यामध्ये फक्त छान छान छानच गोष्टी होत आहेत. किती वेळा अंबज्ञ म्हणावं तेवढं कमीच आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा मुलाला कळलं तेव्हा त्याला पण एकदम शॉक बसला की अरे बापरे, की आज काही घडलं असतं तर. शंकेने सुद्धा मन कातर होतं. पण आमचा बापू सदैव आमच्याबरोबर असतोच, म्हणून प्रत्येक संकटातून आम्हाला हात देऊन बाहेर काढतो. आमचा कुठेही वाईट परिस्थितीला आम्हाला तोंड द्यायला देत नाही. आम्हाला सगळ्या वाईट परिस्थितीतून सही सलामत बाहेर काढतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.